आपण गरीब आहेत ना, आपण ग्रामीण भागातले, अरे तीच संस्कृती टिकून ठेवायची, काही फरक पडत नाही. काय झालं होतं, क्लास घेत होतो, क्लास घेत असताना बाबासाहेब आंबेडकर व्हिडिओ घेऊ लागलो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र शिकवत असताना मधामध्ये एका दलिंदराला मला मेसेज केला. म्हणला सर 7:30ला IPL चालू व्हायला त्याच्या अगोदरच क्लास घ्या. 7:30ला IPL चालू व्हायला त्याच्या अगोदर क्लास घ्या. मग मूडच खराब झाला ना. म्हणजे जिंदगीत मला वाटलं मी कशाला जन्माला आलो. म्हणजे मी जीव तोडून ठरवलंय बाबा हे पॉईंट बोलायचे आहेत, या पॉईंटमध्ये काय काय आहे, नवीन पुस्तकं कोणते आहेत, अपडेट काय, असा डाटा तयार केला आणि शिकवायला जाऊ लागलो. पायरी ओलांडत नाही की त्या भिकार चोटाचा मेसेज आला मला. एकाचा मेसेज आला, मेसेज नाही पाहिला म्हणून त्यानं कॉल केला. गुरु कसे आहेत, तसाच आहे म्हणलं. सर एक काम करा म्हणले, 7:30च्या आत लेक्चर घ्या, ते IPL चालू होते म्हणले. मग IPL चालू होते म्हणलं, पहा जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य एका विचारानं बदलतं. एका मिनिटात जरी माणसाचं आयुष्य बदलत नसेल तर एका मिनिटात घेतलेला विचार माणसाचं आयुष्य बदलतो. फॉरेस्टमध्ये नोकरी होती, छान पद्धतीनं मलाही तिथं जगता आलं असतं. मी काय धुतल्या तांदळाचं नाही, मी आधी जंगल इकलं असतं. नो कॉम्प्रोमाइज. आपलं राहणीमान, आपल्या घरच्या गोष्टी मेंटेन करायच्या, बाकीचे सर्वच लुटायले तर मग मी 2-4 झाडं ऐकलेत, काय बिघडायले, कोण राहिलं लुटायचं. सरपंचापासून घेतला तर डांबर खाय, सिमेंट रोड खाय, नाल्या खाय, सर्वच खाल्ले. मग मी तर झाडच खाऊ लागलो. म्हणून मी ते बी केलं असतं. पण ते करत असताना लहानपणी मी शाळेत असताना मला कोणी विचारलं तुला काय व्हायचंय, तेव्हा मी छातीत ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचे. मी छातीत ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचंय. आणि म्हणून शिक्षकांना दुसरा शब्द वापरला जातो मास्तर. त्या मास्तराची व्याख्या मी माझ्या शब्दात केली होती. मास्तर म्हणजे काय, जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय यासाठी वर्गात जाऊन वर्गातल्या लेकरांना स्वतःचे लेकरं समजून जो तन मन धनातून शिकवतो तो खरा मास्तर. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा माणसाचं आयुष्य एका मिनिटाने बदलतं, एका मिनिटानं. कोरोना कालखंड होता, क्लास बंद पडलेले. त्याच्यानंतर कोरोना कालखंड संपला. सप्टेंबर 2021 आला. मधातच वडिलाचं निधन झालं. रुपया खिशात नाही, बायको पोलीसमध्ये. पण स्वाभिमान, कारण माझ्या बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं तर मी फॉरेस्टमध्ये आहे म्हणून. माझ्या बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं, मी हुंडा बिंडा घेतला. हे जे लाईव्ह आहेत त्यांनी लक्षात घ्या. पुन्हा लोक म्हणतील तू लोकायला प्रबोधन देतो, तू बी हुंडा घेतला होता का. त्या काळी मला माहित नव्हतं ना आपला कार्यक्रम चांगला होईल म्हणून. आणि म्हणून मी हुंडा बिंडा घेतला. आणि ज्या दिवशी मग एंगेजमेंट झाली, ती अंगठी असते ना या बोटात घालायची, ज्या दिवशी घातली की दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला. मै बायको कोमात, आखी मै सासरवाडी कोमात. इथं माझे मेवणे आहेत, आता ते बी कोमात गेले. याच्यामुळे सोडलं होतं का, एवढ्या दिवस कोण सांगितलं नाही म्हणले. अभिजित भांगर तुमच्या जिथं पोलीसमध्ये माझे मेवणे आहेत, ते माहीत आहे. ज्या दिवशी मग एंगेजमेंट झाली दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला. अख्खे सासरवाडी कोमात गेली. पोरगा आपण नोकरीवाला म्हणून दिलं होतं, त्यानंतर राजीनामा दिला म्हण. मै बायको जे फोनवर अशी गोड बोलायची का, मधात 2-3 महिने बोललीच नाही माईच्या. इसे नाही. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. आणि म्हणून मी बायकोला सांगितलं की आपल्याला मास्तर व्हायचंय, आपण DED सिटीत लागलो नाही, आपल्याला क्लास टाकायचा आहे. बायको म्हणली तिकडे जंगलातच राहा, वाटलं तर मी बदली करून तिकडे येते, पण क्लासच्या कुटाण्यात पडू नको. वाटलं तिकडे पैसे कमी पडलेत, मी 200-300 पाठवी जाईन. म्हणजे पहा, लक्षात घ्या, कुठलीही मागं व्यवस्था नाही, आपल्याला माहित नाही आपलं काय होईल काय होणार आहे, काही घेणं नव्हतं. आणि मी डायरेक्ट 1 जुलै 2015ला तिकडे राजीनामा दिला आणि मी परभणीत आलो. परभणीत आल्यावर मी लोकांकडे पहिले क्लास घेतला. ज्या क्लासचं नाव स्वामी विवेकानंद आहे, त्या स्वामी विवेकानंद क्लासवर देखील मी 1800 रुपये महिन्यानं कामाला होतो. त्या क्लासचा मी मालक आहे. इथं पुढं तुमच्या वाशिममध्ये बसलेले पोरं आहेत, ते माझ्या क्लासला आलेले आहेत. मी इथं काहीच नाही. परभणीत आल्यावर तुम्ही पाहा ना आपला रुबाब कसा असते. हे आमदारापेक्षा डेंजर कार्यक्रम आहे आपला, माहीचान सांगतो. सहज होत नाही. तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. व्यवस्था कुठली असो, काही करा. मी तर पोरायला म्हणतो चोर होय,
पण गद्या बँका लूट. हो ना, नाही तर फोक्या चोर झाला, पॉकेट मारू लागला, पकडला, अर्धा तास तुडू हल्ला, काय कामाचा. ब्रँडेड चोर होय है ना. सध्या ज्या चोराच्या विरोधात तुम्ही बोलू लागले त्या चोराला बी आपले साहेब म्हणले त्याचं बी योगदान आहे म्हणले देश घडवण्यामध्ये. न बोललेलं बरं. काय काय म्हणते, तू असंच म्हणतो आणि बोलून बी जातो. ही रियालिटी आहे. म्हणजे मी परभणीत आलो, परभणीत आल्याच्या नंतर मला वाटलं आपल्याला क्लास क्षेत्रात करिअर करायचं. 6 पोरावर 3 महिने बॅच घेतली. 6 पोरावर 3 महिने बॅच घेतली. लहानपणीच आई गेलेली आहे, कोरोना कालावधीत वडीलही गेले. पण मात्र मेन काय होतं, मी नोकरी सोडत असताना, क्लास घेत असताना, काम करत असताना मला म्हणणारा कोणी नव्हतं तू काय करायला. बाप कधीच बोलला नाही, आई लहानपणी गेलेली. आणि तुम्हाला एक गोष्ट कधी मी लक्षात घ्या, ज्या माणसाच्या संघर्ष गाथा असतो एखाद्याला एखादी रात्र सुखानं झोपायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की ते एक रात्र तुम्हाला संघर्षमय जागाव्या लागतील. म्हणून तेव्हा त्या खऱ्या रात्रीचं महत्त्व तुम्हाला कळलं. आज मी अख्ख्या महाराष्ट्राला हसवत असेल, अख्ख्या महाराष्ट्राला मी त्या युट्यूबलाही कोणाला बोलू देत नसेल, एकमेव मास्तर आहे आपण. तू काही कमेंट कर, मी तुला रिप्लेले भारी देतो. आता एका गध्यानं मला विचारलं सापाल किती पाय असतात, तर सापाल किती पाय असतात मी एक्झॅक्ट एका सेकंदात उत्तर दिलं, ती हा माईल जाऊन विचार. आता कॉमन आहे ना प्रश्न, मी शिकवायलो काय, मी बोलायलो काय, तू विषय कोणता मांडतो, इथं मध्ये व्हायलेत ना आपले. हा पुन्हा मेन गोष्ट, आपण त्या 3 आळशी मित्रावर यायचं राहिलो ना, आपण कुठेही जाऊ द्या मग हा विषय सोडत नाही, ह्या लांब किती जाऊ द्या, पण मी मूळ विषयावर येतोच. सांगायचं तात्पर्य बाबा, 100-150 पोरं बॅचला होते माझ्या. परभणीमध्ये आमच्या एरियातून बाकीच्या क्लासला लोक जायचे. आपलं राहणीमान, आपलं बोलणं असल्यामुळे काही काही परभणीच्या लेकरांना आपला स्वभाव आवडायचा नाही. आणि आज इथं बसलेल्या वासिमकरांना गर्वानं सांगतो, सर्वांनी एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. कारण पहिले आणि ह्या ज्या तुमच्या टाळ्या आहेत त्या आमचे मित्र सुमित गोटेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का माहिती आहे का, मी पहिला जिल्हा पाहिला की ज्या जिल्ह्यामध्ये सर्व अकॅडमीचे मास्तर एकत्र आणले आणि त्या गुणवंत ज्यांनी गुणवंतांना घडवले त्या शिक्षकाचा सत्कार करण्याचा पहिला सोहळा इथं पार पडला. मी अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो, अख्खे लोक माझे स्टेटस ठेवले, पण परभणीच्या एकाही दलिंदरानं महा सत्कार केला ना आतापर्यंत. काय प्रॉब्लेम आहे काय माहित. तेच लोकांना म्हणतात ते असंच बोलते पहिल्यापासून. आता काही काय म्हणतात ना असं बोलतात, तू बोलून दाखव, तू बोलून दाखव. नाही तू जीभ झडली तर मला मग ते बोलणं बी कलाच आहे भाऊ. आणि मी जे बोललो ते सर मेन गोष्ट आहे त्या अनुभवातून बोललो. हे मायबाप, त्याच्यानंतर ते कष्ट, ती गरिबी, ह्या प्रत्येक गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. ज्या जुना पेडगाव रोडला आपला क्लास होता त्याच क्लासवर मी एका ड्रेसवर 1 वर्ष फिरलेलो आहे. 2-3 दिवसांत तो ड्रेस घ्यायचा आणि तोच घालायचा. दिवस बदलले, असा भारतातला कुठल्याच ब्रँडचा कपडा नाही ते सरच्या अंगावर आहे सध्या. काही पण आपण स्वतःला ओळखावं लागलं. आणि मग झालं काय बाबा की मधात कोरोना आला. 100-1 पोराची बॅच होती. आपली गाडी, आपल्या गाडीतलं पेट्रोल आणि थोडंफार राहणीमान आपलं. बायकोला मी बी द्यायची नाही, बायको मला बी द्यायची नाही. आपण किराया बिराया 2-3 मास्तराचा पगार, असं आपलं बढिया लाईफ चालू होतं. ह्या कॅन्टीनवर 4-4 तास मोकार गप्पा करायच्या, कोणालाही फोनवर बोलायचं आणि कोणाचाही फोन उचलायचा. मी काय बाबा थोडा आहे, मला विमान आहे का नाही असं. त्याला आता कळालं, आबा हे बी आपल्यासारखंच आहे म्हणले. हे बी काय म्हणले, आपल्यासारखंच आहे. मिथियासारखा नाही पण दलिंदरा. व्यवस्था बदलायची असेल तर पहिल्यांदा आपली अवस्था बदलावं लागते. आपल्याला परिवर्तन करायचं, ते परिवर्तन करताना पहिल्यांदा आपल्याला आपल्या गरिबीची लाज वाटली पाहिजे, आपल्या गरिबीचा आपल्याला राग आला पाहिजे. आणि त्या रागासाठी कुठल्या मोटिवेशनची गरज नाही, कुठल्या विचाराची गरज नाही, कुठल्या स्टेटसची गरज नाही, कुठल्या भाषणाची गरज नाही. गावामध्ये आपण जीवन जगत असताना एखादा सरपंच आहे, त्या सरपंचाच्या बायकोनं घातलेली नेसलेली साडी आहे आणि तेच आपण घरी गेल्यावर आपल्या माईनं नेसलेली साडी आहे. ती साडी जर 2 जागी शिवलेली असेल तर त्या व्यवस्थेचा विचार तुझ्या डोक्यात आला पाहिजे. त्या घरातल्या पोरीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल आणि माझ्या घरात माझी जी बहीण आहे त्या बहिणीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल, त्या ड्रेसमधला फरक तुझ्या लक्षात आला पाहिजे.
त्या श्रीमंताच्या घरातल्या लेकराची शिक्षणाची व्यवस्था आणि तुझ्या मोठ्या भावाच्या शिक्षणाची व्यवस्था आडवी आली तेव्हा तुझा बाप लोकांच्या कामाला जातो, याबद्दल तुझ्या मनात तुला राग आला पाहिजे. आणि तरुण या नात्यानं तुझं काम आहे की तरुण म्हणजे ज्याच्यावर ऋण आहे, ऋण म्हणजे कर्ज कोणाचं? शोषितांचं, पीडितांचं, वंचितांचं, गरजवंताचं. तुझ्या मायबापाच्या डोळ्यात निश्चित पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं जी ताकद तुझ्या मनामध्ये आहे त्याला म्हणायचं आपण तरुण आहेत. आणि म्हणून जेव्हा या लोकांची व्यवस्था पाहिली की याच्याकडे सर्वच आहे, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, खाण्याची व्यवस्था आहे, कपडे लत्ते, घर बिल सर्व आहे, तेव्हा आपण आपल्या घराकडे पाहिलं. माया माईच्या साडीचा प्रश्न आहे, माया बापाच्या कपड्याचा प्रश्न आहे, माया घरातल्या घराचा प्रश्न आहे. कुठतरी आबडधोबड घर बांधलंय, त्या घराच्या सिमेंटवर पाहिलं असेल तुम्ही की भिंतीवर सिमेंट मारण्यासाठी, पुट्टी मारण्यासाठी बापाकडे पैसा नाही, मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालाय. तेव्हा तरुण म्हणून एकच काम करायचं, एकांतात त्या आरशात पाहायचा, आरशातून आतून आवाज आला पाहिजे, ये सब कुछ बदलने की ताकत तेरे अंदर है, सिर्फ तू बाहर निकलना सीख. ही सर्व ताकद यामध्ये. आणि म्हणून तुला त्या गोष्टीचा राग आला पाहिजे. तिथं कुठल्या भाषणाने परावर्तित व्हायची गरज नाही, कोणाचा डायलॉग ऐकण्याची गरज नाही. आतून एकदा आपण पेटलो तर आपण विकासासारखं पेटायचं नाहीये. सरांनी विश्वास नागरे पाटलाचा पहिले सुरुवात सांगितली होती, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. पण आमच्या पोरायचे वांदेच, आमचं पोरग एकमेकाच्या सोबत राहते आणि सोबतच पोरग त्याचा कार्यक्रम वाजित आहे. याचा जवळ जीवलग मित्र एका रूम मध्ये राहत असेल, याचा मित्र याला प्रश्न कोणता विचारते? त्या मित्रांनी कधी प्रश्न विचारला का रे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? नाही. विचारला भारताचा पंतप्रधान कोण आहे? नाही. प्रश्न काय विचारते? परराष्ट्रमंत्री कोण आहे? म्हणजे याच्या मित्राची इच्छा आहे की मी प्रश्न विचारावं याला त्याचं उत्तर येऊ नाही. हे असे दलिंदर मित्र. याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम. एखादा पहा तयारी करत असताना, तयारी करता करता एखादा डायलॉग ऐकला कोणाचा? विश्वास नागरे पाटलाचा, मंजिले उन्हीं को मिलती है. आणि 15-16 दिवस ग्राउंडवर गेलं नाही. 15-16 दिवस ग्राउंडवर गेलं नाही. ग्राउंडवर नाही गेल्यावर 16व्या दिवशी मूड जरासा खराब झाला म्हणून ग्राउंडवर गेलं. ग्राउंडवर गेल्यावर बाकीच्या मित्रांनी विचारलं, भाऊ तू ग्राउंडला काऊन नाही? ते म्हणला काय? बाकीच्या मित्रांनी विचारलं तू ग्राउंडला काऊन नाही? ते म्हणला काळे लॉनला विश्वास नागरे पाटील आलते, त्याचं भाषण ऐकलं भाऊ, आता ठरवलं ओनली IPS. लगेच बाजूचं म्हणलं तू. त्यानं दुसऱ्या दिवशी 30 नाईट पॅन्ट, 30 टी-शर्ट, पामा, गोल्डस्टार, इनिस्टार, शेगा बूट घातला, पळ 1600 मीटर. नको म्हणले. म्हणजे आपल्याला रिवर्स कोण केलं? जवळच्या ना. आपले पोरं आहेत, गुन्ह्या गोविंदानं अभ्यास करतात, सर्व काही चांगलं चालतंय, क्लासमध्ये गुन्ह्या गोविंदानं छान अभ्यास करते, पेपर सोडत आहे, सर्व काय असते. मित्र सांगते माईच्यानं म्या स्वतः पाहिलं, ती तुझ्याकडे पाहू लागली. कोण म्हणते? म्हणून हे दलिंदर पहिले ओळखा, हे पहिले ओळखा. आणि पोरीवर तुम्ही पण, आपण जीवन जगत असताना एक काम करायचं, आपल्या सौंदर्याची प्रशंसा कोणी व्हॉट्सअपवर करत असेल तर आपल्या सौंदर्याची प्रशंसा पहिल्यांदा आपल्या बापानं केलेली आहे. काय करायचं करा, मात्र आपल्या बापाची मान कधी खाली जाणार नाही, हा विश्वास या ठिकाणी द्या. आपण रिस्पॉन्स दिल्यावर पुढचं दलिंदर आपल्याला बी रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करते. म्हणून पहिलं काम आहे आपण पाहायचंच नाही. पहिलं आपलं काम आहे त्याच्या व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायचाच नाही. ते वरतून काय करते, व्हॉट्सअपवर एक टीम बांधते, सेंड, रात्री 11 वाजता. ही पाहती आणि काय करते, 2 टीम बांधती, सेंड. तिकडून ते 3 टीम बांधते, डडंग टटंग टटांग. लगेच ही इकडून हम HMM. मग काय आपल्या पोराला कळालं, अरे हाय रिस्पॉन्स. मग आपलं पोरगा काय करतं, एक दिल आहे पा, दिल असा गोल 4 आणि त्याच्यावर 3 दिलेत, डुडुंग टुटुंग टुटुंग. ते पाठवते. ते पाठवल्यावर डबल म्हणते हम. मग हे काय करते, डायरेक्ट दिल पाठवते, लाल भडक. मग ते मोबाईल मध्ये असं करते, लपाक लोपो. आणि ते पाठवल्यावर हिनं हम केलं की याला काल जमलं. आणि म्हणून दलिंदरा आपले वांदे मेहनत बब्या. काय होतंय, आपण ग्रामीण भागातून वाशिमला शिकायला तर एक रूम असते, रूम मध्ये छानपैकी शिकत असतात, सर्व काही चांगलं चालते. हे चांगलं शिकत असताना होतंय काय माहितीये का, 4 जण छान अभ्यास करतात आणि त्याच्यात एकाचे हृदयाचे तार जुटलेले असतात. त्याला तिकडून फोन येतो, पिलू जेवला? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे हातवर करा.
मागले शेंगा सोलायला आले काय? आता सर्व स्पर्धा परीक्षेत असतील ना? हा, काही दुसरे आहेत का? बरं जाऊ दे, आपलेच आहेत. म्हणजे मेन गोष्ट काय माहितीये का, हे 4 जण एका रूम मध्ये छान पद्धतीने अभ्यास करतात, सर्व काय चांगलं असते, पण तेवढ्यात होत आहे काय माहितीये का, त्याला तिकडून कॉल येतो आणि ती म्हणते पिलू जेवला का? मग आता ते जेवला म्हणलं, हे काय म्हणते मला ऐकू येईना, हे स्पीकर ऑन करते. काहून? याच्या डोक्यात एकच विचार, हे जे उपासी मित्रमंडळी यायला चिडवायचं. हा, हे तुला कळलं सर, आपले क्षेत्र आपल्या भावनेशी बोलतात, म्हणजे हम सुधारने वालों में से नाही. म्हणजे मेन गोष्ट होते काय माहितीये का, तेव्हा ती तिकडून म्हणती पिलू जेवला का? मराठीचा अभ्यास करणार आहेत तुम्ही, इथं गायकवाड सर आहेत. तुम्हाला माहिती आहे पिल्लू हा शब्द फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला वापरतात. विचार नाही तर शोधून दाखवा, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात, पिलू नाही. आता मग पोरीला मला प्रश्न आहे, पिल्लू 80 किलोच असते बाई? पिल्लू कुठं 80 किलोचं? हा, त्याच्यात काही इकडले दलिंदर आहेत, ग्रामीण भागाशी स्पर्श असणारा, मग ही चिमणी. तू ही चिमणी का बापा? चिमणी बी 60 किलोची घे. आणि म्हणून एकच विनंती आहे, जरी आपला विनोद असेल तर विनोदामधला एक साधर्म्य लक्षात घ्या, आपल्याला बदलायचंय काय. जेव्हा ती पोरगी त्या पोराला विचारती पिलू जेवला का, हे दलिंदर स्पीकर ऑन करते, बाकीच्या उपासी मित्रमंडळाला ताण देते. त्याच्यात हे जे 3 जण असतात त्याच्या डोक्यात विचार येते, यार आपल्याला बी कोणी विचारणार पाहिजे, आपल्याला बी कोणी विचारणार पाहिजे. आणि म्हणून हे काय करतंय, त्याला तेवढ्या टाइमात रात्री एखादा मिस कॉल येते, हे रात्रभर लावू बेजार होते. फोन सकाळी 1 वाजता लागते, लागल्यावर कळते फोन कंपनीला लागला. बरं, याचं नशीब एवढं खराब, कंपनी लागलेला फोन पण बुवा उचलतो. कम नशिबी दलिंदर. आणि म्हणून जेव्हा तिचा फोन आल्यावर ती म्हणती पिलू जेवला का? हे म्हणते ग्राउंड जास्त झालं, आज मी जेवणार नाही. तेव्हा ती तिकडून कोमल आवाजात म्हणते, तू जेवला नाही तर मी पण जेवणार नाही. काय म्हणते? तू जेवला नाही तर मी पण जेवणार नाही. अबे दलिंदर आहो, तुमच्यासाठी या जगात प्रत्येक जण तिकडे ती बम जेवून असते, तुझ्यासाठी या जगात फक्त 2च व्यक्ती उपाशी राहतात, तुझी माया आणि तुझा बाप, हे तुला लक्षात घ्यायचे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीत आपण नोकरी लागू, प्रशासनात जाऊ, जे काय काम करायचं, जो उद्योग करायचा, व्यवसाय करायचा, काय करायचं तर करू, पण आपल्यामुळे आपली माया आणि आपला बाप जीवनात कधीच उपाशी राहणार नाही, एवढी मेहनत तुम्हाला करायची. आणि म्हणून मी उदाहरण सांगू लागलो, पहिल्यांदा एकलव्याचं आणि नंतर आलो होतो आपण 3 आळशी मित्रावर. तो विषय सोडत नाही, तू कोणीकडे जाऊ दे, मी आपले ते तर मेन खंड आहे. आणि मग झालं काय माहिती का, एकलव्य याच्या मनात विचार होता मला बेस्ट धनुधारी व्हायचे. आणि म्हणून धनुधारी होत असताना झालं काय, कौरव आणि पांडव आहेत, यांचा गुरु आहे द्रोणाचार्य. तुम्हाला प्रश्न विचारला मी, द्रोणाचार्य पुरस्कार नेमकाच कोणाला भेटला? मार पाहिजे की नाही तुम्हाला? आता सरनं नाव ठेवलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. काय मार्गदर्शन करायचं तुम्हाला? आता हे मी शिकू का? पोरीवर पोलीस भरतीची तयारी करणारे हातवर करा. नाही, प्रश्न विचारत नाही, माहिती नाही विचारत. तिघीच आहेत मागल्या. बरं, पोलीस भरतीची तयारी करणारे पोर हातवर करा. हा, पोलीस भरतीच्या पोरायला बी विनंती आहे, आपली हालत बिलत पाहून पोलीस भरती जॉईन करजा. अच्छा, एवढुले झिरबाळे लेकरं पोलीस झाल्यावर कसं होईल रे? म्हणजे तुला चोरा हाणून निघून जातील का नाही? काही शोकांतिकान काही पोरं पोलीस भरतीमध्ये असे आलेत, त्याला गोळा उचलून हातात द्यावा लागायला. त्याला गोळा फेकताय ना, गोळा फेकताना त्याच्या उजव्या हातावर उजव्या पायावर पाय ठेवावा लागला, नाही तर गोळ्या सहित पुढे चालले. ती थोडंफार काहीतरी करावं लागेल का नाही? या बदलत्या काळामध्ये बदलता काळ आपल्याला लक्षात घ्यायचा. म्हणून तुमच्यासाठी उदाहरण होतं एकलव्याचं. द्रोणाचार्य नावाचा ऋषी आहे, कौरव आणि पांडवाचा तो गुरु आहे. कौरव आणि पांडवाचा गुरु असताना शिक्षकाच्या मनात कधी विचार येतात की मी ज्याला शिकवतो तो विद्यार्थी माझा आदर्श पाहिजे.
आणि म्हणून त्या द्रोणाचार्याच्या मनात इच्छा होती की मी ज्याला शिकवतो तो माझा अर्जुन जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. लोकांनी तुम्हाला उदाहरण शिकवलं, त्या उदाहरणात थोडा बदल करायलो मी, आणि हा बदल खरा आहे, कारण आपला इतिहास आपल्याला माहित नाही. जिस शहर में बारिश नहीं होती वहाँ की फसल खराब होती है. जिस शहर में बारिश नहीं होती वहाँ की फसल खराब होती है. जिस समाज को अपना इतिहास मालूम नहीं उसकी आने वाली नस्ल बर्बाद होती है. म्हणून नेमकं आहे की त्या द्रोणाचार्याची इच्छा होती मी ज्याला शिकवलं तो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असेल, त्याचं नाव असेल अर्जुन. आणि मग झालं काय, हे सर्वजण एकदा जंगलात जाऊ लागले. जंगलात जात असताना एका कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला, आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याच्या नंतर झालं काय की 2 मिनिटांना कुत्र्याचं भुंकणं थांबलं. पाहत होतं काय, तर कुत्र्याच्या मुखामध्ये 7 बाण आहेत. कुत्र्याला एकही बाण लागला नाही, कुत्र्याच्या मुखात रक्तही वाहिलेलं नाही, कुत्र्याला कुठल्याही बाणाचा टच नाही, मात्र फक्त कुत्र्याचं भुंकणं बंद झालंय. द्रोणाचार्य ऋषी अचंबित झाले. अरे मी ज्याला शिकवतो तो माझा जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन माझ्या सोबत आहे, मग या कुत्र्याला शांत कोण केलं, मग याचा शोध घ्यायचा आहे. त्या कुत्र्याच्या पाठोमाग जात होते. पाठोमाग जात असताना एक झोपडी लागली. झोपडीतून द्रोणाचार्य, कौरव आणि पांडव यांनी झोपडीत प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर एक काळाकुट्ट पोरग हातामध्ये धनुष्यबाण घेऊन पुढे निशाणा लावत होतं. निशाणा लावत असताना त्या द्रोणाचार्याने विचारलं, नाव काय तुझं? तेव्हा आपल्यापैकी गोरगरिबाचं लेकरू आवाज देते, माझं नाव एकलव्य. त्याने विचारलं काय करतोस? त्याने सांगितलं पुढे निशाणा लावतोय. आणि मग द्रोणाचार्याने निशाणा लावताना पाहिला तर त्याचा निशाणा प्रत्येक अचूक होता. अचूक असल्याच्या नंतर द्रोणाचार्याने विचारलं की बाळा, हे जो तू निशाणा अचूक लावतो यासाठी कोणीतरी तुला शिकवलं असेल, मग तुझा गुरु कोण? तेव्हा एकलव्य सांगतो, गुरुवर्य, काही कालावधीपूर्वी मी तुमच्याकडे शिकायला आलो होतो. शिकायला आल्याच्या नंतर मी तुम्हाला विचारलं, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तू जातीनं आदिवासी आहे. जात तेव्हाही आडवी आली, जात आताही आडवी येते, पण त्या जातीला समाज माणसातून पाडून तुम्हाला आम्हाला एकत्र करण्यासाठी चौकात चौकात एका माणसानं असा हात वरती केलाय, नीट रहा, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून काय की बाबा हे कोणी तुला शिकवलं? तेव्हा सांगितलं मी तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही सांगितलं तू जातीनं आदिवासी आहे, तुला बाण चालवता नाही, बाण चालवण्याचं कर्तव्य क्षत्रियांचं आहे, मला जातीमुळे तुम्ही शिकू दिलं नाही. आणि म्हणून गुरुवर्य, मी तुमचा मातीचा पुतळा या ठिकाणी बनवला, मनोमनी तुम्हाला गुरु मानलं आणि ही निशाणी बाजी शिकलो. द्रोणाचार्य ऋषीच्या मनात कपट नीतीचं राजकारण आलं, कारण ज्याला मी शिकवतो त्या शिकवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव अर्जुन आहे. ज्या अर्जुनाला मी धनुष्यबाण शिकवतो, माझी इच्छा ज्याला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनायचंय, त्या अर्जुनापेक्षा जर हा सर्वश्रेष्ठ बनला तर येणारा इतिहास माझ्यावर काहीतरी वेगळं लिखाण करेल. आणि म्हणून द्रोणाचार्याच्या ऋषीच्या मनात कपट आलं. कपट आल्यावर द्रोणाचार्य ऋषी त्या एकलव्याला म्हणतो, तू जर मला गुरु मानत असेल तर एक काम कर, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून पाहिजे. आपण गोरगरीब शेतकऱ्याचे कष्ट करायचे लेकर आहेत, बाकी प्रत्येक गोष्टीला माफ आहे. जगात फक्त आपला बापच आहे, किलोभर वांगे मागल्यावर 1.25 किलो देतो, त्या अवलादीत आपला जन्म झालेला आहे. आपल्याला भरघोस द्यायचं फक्त आपणच दिले, मात्र जेव्हा आपली घेण्याची बारी येते तेव्हा एकही दलिंद्र आपल्या बाजू नसते. ही पण शोकांतिका आहे. कापूस वाढला, यायच्या बुडा लाग. सोयाबीन वाढली, पुन्हा येईल ताण. मेथीची जुडी वाढली तरी येईल ताण. आणि यायला प्रत्येक गोष्टी पाहिजेच पाहिजे. ही शोकांतिका आपली आहे. म्हणून मी काय म्हणलं, काही करा, परिवर्तन तुमचं तुम्हाला करायचंय, हा लढा तुमचा आहे. काय करायचं करा, मात्र अस्तित्व निर्माण करा. काही तुम्हाला लोक डायलॉग आणतील, पण लक्षात घ्या, पैसा खुदा तो नहीं लेकिन उसके सिवा कुछ भी नहीं. पैसा खुदा तो नहीं लेकिन उसके सिवा कुछ भी नहीं. तुम्हाला तुमचं परिवर्तन करावंच लागेल. त्याचा राग तुम्हाला आला पाहिजे. आणि मग त्या एकलव्यानं कुठलाही विचार केला नाही, कारण दान देण्याचं कर्तृत्व आपल्या मायबापाच्या रक्तामध्ये आहे. त्या एकलव्याने एका सेकंदात बाणावर अंगठा ठेवला, अंगठा तोडला आणि द्रोणाचार्याच्या हातात ठेवला. द्रोणाचार्याच्या हातात अंगठा ठेवला. त्या झोपडीतून द्रोणाचार्य, कौरव, पांडव बाहेर निघाले. बाहेर निघाल्यावर मनोमनी द्रोणाचार्य हसत होता. द्रोणाचार्याला प्रश्न पडला की आज आता येणाऱ्या काळात कुठली निशाणी बाजी असेल तेव्हा तिथं माझा विद्यार्थीच असेल, त्या विद्यार्थ्याचं नाव अर्जुन असेल, तो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असेल, त्याला रोखणारा या पृथ्वी तलावर कोणी नसेल. हा प्रश्न त्यांच्या मनात पडला. मनोमन आनंद होत होता. तो अंगठा हातावर ठेवलेला उजव्या हातावर. आणि द्रोणाचार्य ऋषी बाहेर निघाले. बाहेर निघाल्याच्या नंतर झालं काय, एक 50 मीटरवर गेल्यावर त्यांच्या पायामध्ये एक साप आला. साप आल्याच्या नंतर साप त्यांना चावणार, तेवढ्यात मागून एक बाण आला आणि सापाचं धडापासून डोकं वेगळं केलं. सापाचे 2 तुकडे पडले. द्रोणाचार्याच्या मनात विचार आला, हा बाण कदाचित माझ्या अर्जुनाने मारला असेल, हा बाण माझ्या अर्जुनाने मारला असेल. आणि म्हणून द्रोणाचार्य ऋषींना बाजूला पाहिलं तर अर्जुन बाजूला चालू लागला. द्रोणाचार्य ऋषी कोमात गेले. त्याला वाटलं हा बाण माझ्या दुर्योधनाने मारला असेल. बाजूला पाहिलं, दुर्योधन बी बाजूला चालू लागला. आणि म्हणून त्या द्रोणाचार्याने मागं वळून पाहिलं तर मागं आपल्याच
गोरगरिबाचं कष्टकऱ्याचं एकलव्य नावाचं पोरग धनुष्यबाण सावरत होतं. द्रोणाचार्य ऋषी कोमात गेले. अरे जो साप माझ्या पायामध्ये मला डसणार होता तो साप धडापासून वेगळा केला. हा बाण अर्जुनाने मारला नाही, दुर्योधनाने मारला नाही, मागा बाण तर एकलव्य सावरत आहे. द्रोणाचार्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि द्रोणाचार्य कडाळले. एकलव्या तुम्हाला फसवलं, मी तुला गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा मागितला होता, मग हे बाण चालवण्याचं सामर्थ्य तुझ्यात कुठून आलं? तेव्हा आपल्या गोरगरिबाचं लेकरं त्या ठिकाणी ओरडून बोलतंय, मला माहित होतं मी एखाद्या क्षेत्रामध्ये पारंगत होईल, एखाद्या विषयामध्ये गुणवंत होईल, तेव्हा माझी परीक्षा घ्यायला कुठला तरी गुरु येईल आणि तो गुरु मला म्हणेल की मला गुरुदक्षिणा पाहिजे. गुरुदक्षिणा मागत असताना ज्या क्षेत्रात मी गुण संपादन केलंय त्यासाठी तो कदाचित मला म्हणू शकेल की तुला मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे, म्हणून जन्मताच धनुर्विद्या डाव्या हाताने शिकलो. म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्यातली जी विल पॉवर आहे, आपल्यातली जी कला आहे, आपल्यातला जो गुण आहे तो जगाल कोणालाच कळू देऊ नका. तुमच्यातली जी विल पॉवर आहे, तुमच्यातला जो कलागुण आहे, तो जर सर्वच तुम्ही जगाला कळवत येणाऱ्या काळात तुमचं भांडवल हे काही काळासाठी राहील. म्हणून तुमचं काम आहे पहिल्यांदा स्वतःला ओळखा. ऑल पॉवर विद इन यू, तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नहीं पहचानता, इसलिए खुद को पहचान सीखो. मला माहित होतं क्लास आपला चालणार का ना चालणार, पण आपल्याला एक मायचान गॅरंटी होती. आपल्यासारखं कोणी शिकू शकणार नाही याची गॅरंटी मला होती. आपल्यासारखं कोणी शिकू शकणार याची मला गॅरंटी होती. कोरोना कालखंड झालाय, 34,000 रुपये किराया नाही, बायकुल पैसे मागायचे नाही, स्वाभिमान जागा झालाय. आणि पुण्याच्या एका क्लासवाल्यानं मला डायलॉग आणला की तुमची टीचिंग स्टाईल चांगली आहे, 5,40,000चं पॅकेज तुम्हाला देतो, पण प्रॉब्लेम असा आहे म्हणले तुमची भाषा थोडी गावंढळ आहे. आता ज्याचे हृदयाचे तार जुटले ते गोड भाषा बोलते.